स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। क्रांती दिनानिमित्ताने विविध संघटनांतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला करण्यात आले अभिवादन। क्रांती दिनानिमित्ताने आज धुळे शहरातील विविध पुरोगामी आणि राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत चले जाओ चळवळीच्या स्मृतींना उजाळा दिला। दरम्यान धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि घोषणा देऊन क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली। दरम्यान यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड वसंत पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड दीपक सोनवणे, संविधान संरक्षण समितीचे हरिचंद्र अण्णा लोंढे, राष्ट्र सेवा दलाचे गोपी लांडगे, रमेश पाकड, पुरोगामी विचार मंचाचे प्राचार्य बाबा हातेकर, सामाजिक कार्यकर्त्या नाजनीन शेख, पंडित गोस्वामी आदी उपस्थित होते। इंग्रजांनी या देशावर 150 वर्ष सत्ता भोगली आणि त्या इंग्रजांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चले जाओच्या चळवळीच्या माध्यमातून हा भारत देश सोडायला भाग पाडलं। आज 9 ऑगस्ट या क्रांती दिनाच्या निमित्ताने आपले देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 9 ऑगस्ट या क्रांती दिनाच्या निमित्ताने आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संविधान संरक्षण समिती, त्याबरोबर पुरोगामी विचार मंचाच्या माध्यमातून, राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांना आम्ही आज अभिवादन केलेलं आहे। आणि खेदाची बाब आहे की ज्या महात्मांनी या देशासाठी स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःची आहुती दिली आणि 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने साध्या त्यांच्या पुतळ्यावर साफसफाईसुद्धा झालेली नाही, मुळीने पूर्ण पुतळा माखलेला आहे। तरी या महापालिकेने या जे क्रांतीवीर आहेत या क्रांतीवीरांनी देशासाठी काहीतरी केलेलं आहे, तरी याची जाण या नगरपालिकेने ठेवून, महापालिकेने ठेवून कमीत कमी क्रांती दिनाचं औचित्य साधून तरी या पुतळ्याची साफसफाई करायला पाहिजे होती, अशी आम्ही मागणी करीत आहोत। म्हणून आजच्या निमित्ताने या धुळे महापालिकेचा आम्ही सर्व याच्या माध्यमातून निषेध करतो।